आपल्या किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपल्या किचनमध्ये आपण बनवणार आहोत उपवासाचा अगदी जाळीदार डोसा आणि उपवासाची 10 मिनिटात बनवून तयार होणारी चटकदार आमटी। उपवासाचे साबुदाणा वडे आणि साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर हे उपवासाचे डोसे तुम्ही हमखास बनवू शकता। यामध्ये आपण सोडा इनो काहीही न वापरता जाळीदार डोसे बनवणार आहोत। विशेष म्हणजे हे डोसे बनवण्यासाठी आपल्याला पीठ आंबवण्याची गरज नाही। अगदी आयत्या वेळेला तुम्ही हे बनवून खाऊ शकता। त्याचबरोबर सोडा इनो याऐवजी आपण एक वस्तू या पिठामध्ये टाकणार आहोत, ज्यामुळे डोसे अगदी हलके, जाळीदार आणि मस्त स्पॉन्जी होतात। तर बघूयात हे उपवासाचे डोसे आणि उपवासाची आमटी कशी करायची। यासाठी आपल्याला 1 वाटी भरून वरई लागणार आहे। बऱ्याचशा भागांमध्ये वरईला भगर देखील म्हटले जाते। ही वरई चांगली निवडून स्वच्छ करून घ्या। 1 वाटी वरईसाठी आपल्याला 2 मोठे चमचे साबुदाणा वापरायचा आहे। इथे तुम्ही छोटावाला साबुदाणा असतो तो देखील वापरू शकता। आता वरई आणि साबुदाणा छान आपण चोळून धुवून घेऊया, म्हणजे काही कचरा घाण असेल तर ती निघून जाईल। तर अशा प्रकारे अगदी स्वच्छ वरई आणि साबुदाणा धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा स्वच्छ पाणी याच्यामध्ये ओतायचं आहे आणि वरई आपल्याला अशा प्रकारे 2 तासांसाठी भिजत ठेवायची आहे। ही वरई साबुदाणा भिजत ठेवताना तुम्ही यामध्ये भरपूर पाणी टाका, म्हणजे ही अगदी छान भिजली जाते। तुम्ही रात्री वरई आणि साबुदाणा भिजवून उपवासाच्या दिवशी सकाळी उठून हे डोसे झटकीपट बनवू शकता। बघा 2 तास इथे ही वरई भिजवून घेतलेली आहे। आता आपण बघूयात ही भिजलेली आहे का। तर बघा अगदी छान साबुदाणा आणि वरई भिजलेले आहे। आता आपण पुढची तयारी बघूयात। आता ही भिजवून घेतलेली वरई साबुदाणा आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आणि कमीत कमी पाण्याचा वापर करून आपल्याला हे पीठ जे आहे ते चांगलं मिक्सरमध्ये दळून घ्यायचं। जास्त पाणी जर एकदम टाकलं तर हे पीठ जे आहे ते व्यवस्थित दळल्या जात नाही। त्यामुळे कमीत कमी पाण्याचा वापर करून याची बारीक पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे। नॉर्मल डोशाचं पीठ ज्याप्रमाणे असतं त्याप्रमाणे आपल्याला हे बारीक असं दळून घ्यायचं आहे। आता एका भांड्यामध्ये हे पीठ जे आहे ते काढून घेऊया आणि उरलेली वरई आपण याच भांड्यामध्ये दळून घेऊया। आता बघा सगळं जे वरईचं पीठ आहे ते तयार करून घेतलेलं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या, 1 छोट्या आकाराचा उकडलेला बटाटा घ्यायचा आहे। त्याचबरोबर 2 ते 3 चमचे भाजलेले शेंगदाण्याचा कूट किंवा भाजलेले शेंगदाणे जरी अख्खे टाकले तरी चालतील। आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे मिक्सरमध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तुम्हाला आवडत असेल तर या ठिकाणी तुम्ही 1 चमचा दही वापरू शकता, म्हणजे डोशाला आंबटपणा येतो। बघा मस्त असं हे बटाट्याचं मिश्रण तयार झालेलं आहे। तर या ठिकाणी आपण डोसे करत असताना बटाटा वापरलेला आहे। तर बघा हे तयार झालेलं मिश्रण जे आहे तर या तयार केलेल्या वरईच्या पिठामध्ये आपण टाकून घेऊया। आता यामध्ये चवीनुसार मीठ देखील टाकूया। बटाटा इथे वापरल्यामुळे आपल्याला सोडा किंवा इनो वापरण्याची गरज नाही। तर आता हे बटाट्याचं मिश्रण जे आहे ते या पिठामध्ये चांगलं एकजीव करून घेऊयात। सोडा आणि इनो आपण स्किप केल्यामुळे हे डोसे जे आहेत ते पौष्टिक बनतात आणि आपल्याला कसलाच त्रास होत नाही। तर बघा यामध्ये तुम्हाला जेवढं पाणी टाकायचं तेवढं टाकू शकता, म्हणजे जेवढं हे घट्टसर दाटसर ठेवायचं आहे, तुम्हाला जेवढं सैलसर ठेवायचं तेवढं तुम्ही ठेवू शकता। तर अशा प्रकारे थोडंसं पाणी मी वाढवलेलं आहे आणि हे डोशाचं मिश्रण जे आहे ते आपलं तयार झालेलं आहे। हे करायला फक्त 10 ते 15 मिनिटं लागतात। आता तवा चांगला गरम करून घ्यायचा, त्यावर तेल किंवा तूप सोडून घ्यायचं आणि तयार पिठाचे आपल्याला डोसे यावरती सोडायचे आहेत। तर अशा पद्धतीने आपण हा डोसा सोडून घेतलेला आहे।
आता वरची साईड डोशाची थोडीशी कोरडी झाली की त्यावरती तेल सोडून घ्या किंवा तूप सोडून घ्या आणि अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक बाजू चांगली भाजून घ्यायची आहे। आता ही बाजू जी आहे खालची ती छान अशी भाजली गेलेली आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता सुंदर अशी जाळी पडलेली आहे डोशाला। इनो सोडा काहीच न वापरता फक्त बटाटा आपण यामध्ये वापरलेला आहे। बघा दोन्ही साईडने मस्त खरपूस हा डोसा भाजून झालेला आहे। इथे आपण बटाट्याचा वापर केल्यामुळे मस्त हे डोसे तयार झालेले आहेत। अशाच पद्धतीने तुम्ही सगळे डोसे तयार करून घ्यायचे। आता बघूया उपवासाची आमटी। यासाठी 2 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेत, ते बारीक करून घ्यायचे। त्यामध्ये 3 ते 4 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून बटाटे आणि कूट चांगलं एकजीव करून घ्यायचे। यामध्ये पाणी टाकून अशा प्रकारे हे मिश्रण बनवून घ्यायचं। थोडासा कूट जास्त वापरला की ही उपवासाची आमटी अतिशय चवीला मस्त लागते। आता तूप टाकायचं, तुपामध्ये बारीक वाटून घेतलेली हिरवी मिरची टाकायची। उपवासाला जिरे खात असाल तर जिरे तुम्ही टाकू शकता। इथे मिरची आपण चांगली परतून घेऊया तुपावर, तुम्ही तेल देखील वापरू शकता। आता यामध्ये बटाटा आणि शेंगदाण्याची जे आपण पेस्ट करून घेतलेली ती टाकूया। आमटी तुम्हाला जेवढी पातळ करायची आहे तेवढी तुम्ही पाणी वाढवू शकता। यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, आवडत असेल तर थोडी साखर टाकू शकता। आता बघा ही आमटी फक्त आपल्याला 5 ते 10 मिनिटं उकळून घ्यायची आहे आणि तयार आहे आपली ही बटाट्याची उपवासाची आमटी। अगदी झटकीपट होते बनवून। तुम्ही या उपवासाच्या डोशांबरोबर, वरईच्या भाताबरोबर, खिचडीबरोबर देखील ही आमटी बनवू शकता। गरमागरम ही उपवासाची आमटी आणि गरमागरम उपवासाचे जाळीदार असे डोसे तयार आहेत। येणाऱ्या आषाढी एकादशीला नक्कीच तुम्ही हा उपवासाचा डोसा आणि उपवासाची आमटी बनवून बघा। रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि स्वाद मराठी किचनला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या।